महाराष्ट्रातल्या कृषी वीज पंपांची 48,000 कोटीची थकबाकी असल्याचा नवा शोध देवाभाऊंनी लावलेला आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. याचं कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं ऊर्जा खातं आणि त्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येणारे महापारेषण असेल, महाजनको असेल, महानिर्मिती असेल, या सगळ्या कंपन्या त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करताना दिसत आहेत. आणि ही जी थकबाकी आहे, ही थकबाकी म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जी काय विजेची चोरी होते त्या वीज चोरीचा हिशेब लागत नाही, शेतकऱ्याच्या नावावर टाका, अशा पद्धतीचा हा सगळा हिशोब आहे. कारण शेतकऱ्याला हॉर्स पॉवरवर म्हणजे अंदाजानं वीज दिली जाते. म्हणजे जे इतर वापरत नाहीत ती उरलेली सगळी वीज शेतकऱ्याच्या नावावर टाकायची, चोऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर खपवायच्या आणि शेतकऱ्यांनी एवढी एवढी वीज वापरली असं रेकॉर्ड तयार करायचं, असं गेली अनेक वर्ष चालू आहे. देवाभाऊ जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, ऊर्जा खातं त्याही वेळा त्यांच्याकडेच होतं. मी एकदा त्यांना भेटलेलो होतो आणि त्यांना विनंती केली की आमचे शेतकऱ्यांची काही थोडीफार त्यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती होती, थोड्याफार थकबाकी राहिल्या आहेत, विशेषतः मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या लिफ्ट योजना असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातला बागायतदार शेतकरी असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातला नाशिक नगरचा शेतकरी असेल, त्यांना नियमित वीज बिल भरावंच लागतं. पण जे बाकीचे जे थकबाकीदार आहेत त्यांना एकदा काहीतरी योजना आणा सवलतीच्या दरामध्ये. यापूर्वीच्या सरकारने ज्या पद्धतीनं वीज बिलं संपून टाकलेली होती तशी एक योजना आणायची विनंती करायला मी गेलेलो होतो. त्यावेळी देवाभाऊंनी सांगितलं की वीज बिल भरायची आवश्यकताच नाही, तुम्ही कशाला चिंता करताय. मी त्यांना सांगितलं की वीज बिल नाही भरलं तर महावितरण 18% व्याजानं त्याच्यावर व्याज आकारणी करते आणि परत चक्रवाढ व्याजानं ते सगळं वसूल करतात. कारण हे 48,000 कोटी रुपये दाखवले आहेत, हे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं करत करत हे 48,000 कोटी झाले आहेत. आणि तेही शेतकऱ्यांनी न वापरले, अत्यंत अल्प. तसं जर का इमानदारीनं हिशेब केला असता तर ही थकबाकी केवळ 7,000 ते 8,000 कोटी रुपये झाली असती. म्हणजे अन्य मार्गानं अन्य भागामध्ये झालेल्या चोऱ्यांचा 18% म्हणजे आज सावकार सुद्धा एवढा व्याज आकारणी करत नाही. या व्याजाची आकारणी करायचं आणि आता म्हणायचं की शेतकऱ्यांची आम्ही पाटी कोरी करत आहोत. मुळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीवर तुमच्या घाणेरड्या फडून तुम्हीच लिहिलेला आहे, तुम्हीच घाण केलेली आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याची पाटी स्वच्छ करून द्यायची जबाबदारी तुमची आहेच, पण नाव शेतकऱ्यावर घालू नका. कारण अनेक घोटाळे, जसं 40-42 हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग 1,10,000 कोटीला करायचा आणि त्यातनं पैसे काढायचे, त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे 48,000 कोटी रुपये माफ केले असं सांगायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या ऍडजस्टमेंट करायच्या. याची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 2 वर्ष झालं सरकारनं 7.5 HP पर्यंतची वीज मोफत केलेली आहे आणि ही जी थकबाकी देवाभाऊ म्हणतात ते त्याच्या आधीची व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर वाढत चाललेली. ही पाटी कोरी करताय म्हणजे शेतकऱ्यावर काही उपकार करत नाही. या ऍडजस्टमेंटची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे. कारण हा सारा घोटाळा काय, तुम्ही शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायच्या नावाखाली जे कुसुम योजना आणि अन्य योजनेच्या माध्यमातून जे सोलर प्रकल्प राबवलेले आहेत, त्यासाठी खरेदी केलेले सोलर पॅनेल त्याची खरी किंमत किती आहे आणि ते महावितरण महापारेषणच्या महाजनकोच्या माध्यमातून कितीला खरेदी केल्यात याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी चौकशी झाली तर ज्या 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा गाजावाजा करून देवाभाऊंनी 2014 साली सत्ता हस्तगत केली, त्याच्यापेक्षाही मोठा घोटाळा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.